नमस्कार, स्वागत है आपका समीक महाराष्ट्र न्यूज में। मैं हूं आपके साथ शालिनी। आइए बढ़ते हैं आज की बड़ी खबर की ओर। बिहार तालाब दौरा स्थगित अब 19 जुलाई को होगा। पूज्य भंते शिल बोधी थेरो का पर्यावरण संरक्षण को समर्थन। अंतर्राष्ट्रीय ख्याति प्राप्त पूज्य भंते शिल बोधी थेरो ने बिहार तालाब व आसपास के परिषद का निरीक्षण कर पर्यावरण संरक्षण व तालाब बचाव अभियान को समर्थन देने का निर्णय लिया। ये निरीक्षण दौरा पर्यावरणीय प्रेमी उपासक डॉक्टर राजन माकनीकर के समर्थन एवं बिल्डर प्रशांत शर्मा सनराइज डेवलपर द्वारा बन रही सीमेंट कंक्रीट की बिल्डरों के विरोध में संपन्न होना था। इस दौरे के माध्यम से भत्ते थेरो पर्यावरणीय समस्याओं पर ध्यान केंद्रित कर श्वेत संदेश अंबेडकर के कार्यकर्ताओं की उपस्थिति में भविष्य की रणनीति की घोषणा करने वाले थे, लेकिन बुद्ध गया स्थित महाबोधि विहार आंदोलन को समर्थन देने हेतु देश भर से सैकड़ों बौद्ध भिक्षुकों का आकस्मिक आगमन हो जाने के कारण ये दौरा स्थगित किया गया है। अब ये दौरा शनिवार दिनांक 19 जुलाई 2025 को आयोजित किया जाएगा। इस अवसर पर हरित क्रांति, पर्यावरण रक्षा व प्राणी बचाव संगठनों के पदाधिकारी व कार्यकर्तागण भी उपस्थित रहेंगे। भंते शिल बोधी थेरो ने सभी पर्यावरण प्रेमियों व सामाजिक कार्यकर्ताओं से अपील की है कि वे इस महत्वपूर्ण दौरे में सहभागी हो और बिहार तालाब संरक्षण आंदोलन को मजबूती प्रदान करें। निसर्गप्रेमींनो, ज्यांना पर्यावरणावर प्रेम आहे, उपासक उपासिका, तर मी 2-4 दिवसापूर्वीच एक 6 तारखेला व्हिडिओ बनवला होता की प्रकरण असं आहे, पवई पाचपोली गावातील सुंदर असं पवई लेक आहे, पवई विहार आहे। तर या पवई लेकची आपण पाहणी करण्यासाठी 12 तारखेला 12 जुलै 2025ला आपण शनिवारच्या दिवशी जाणार होतो। सर्वांना आवाहन केलं होतं की दुपारी 12 वाजता आपण त्या ठिकाणी यायचं आहे। कारण असं आहे की पाण्याचा विषय आहे, विहार लेक जो आहे हा पर्यावरणाचा विषय आहे, आपल्या मुंबईच्या पाण्याचा पिण्याचा विषय आहे। त्याचबरोबर निसर्गावर जे लोक प्रेम करतात, पर्यावरणावर प्रेम करतात, हा त्यांचा विषय आहे। आणि मी हे पण सांगितलं होतं की जेव्हा पर्यावरणाचा विषय येतो किंवा सामाजिक विषय येतो, जो सर्वांचा विषय येतो, तर त्या ठिकाणी आपले जात धर्म बाजूला ठेवून आपण त्या ठिकाणी एकत्रित आलो पाहिजे। परंतु येणारी जी 12 तारीख आहे, तर त्या 12 तारखेच्या आंदोलनाला मी उपस्थित राहू शकत नाही, कारण की त्याहीपेक्षा महत्त्वाचं आंदोलन म्हणजे असं की जे बुद्धगया मुक्ती आंदोलन आहे, जे 149 दिवसापासून चालू आहे, 125 वर्षापासून सुरू असलेलं आंदोलन पुन्हा एकदा चालू होऊन आज 149वा दिवस आहे। आणि ते आंदोलन आमचे गुरुवर्य पूज्य भिक्खू विश्वानंद महातेरो यांनी उभारलेल्या विश्वानंद महाविहारामध्ये आहे, चालू आहे। तर या आंदोलनाला समर्थन देणं आमचं कर्तव्य होतं, आंदोलनाला पाठिंबा देणं, आंदोलनात सहभाग देणं गरजेचं होतं, कारण की विषय हा बौद्धांना बुद्धांचं बुद्ध विहार भेटलं पाहिजे। बुद्धांच्या विहारामध्ये इतर समाजातील लोक हे सदस्य किंवा त्या ठिकाणी मॅनेजमेंटमध्ये असू नये, हे प्रामाणिक सदर सर्वांना पटणारं मत आहे। तर या मतासाठी, या न्यायासाठी आम्ही बुद्धगयाला आलो असल्या कारणानं 12 तारखेला मी उपस्थित राहू शकत नाही। जे काही विहार लेक, पवई पाचपोलीमधलं जे विहार लेक आहे, याचं जे आंदोलन आहे किंवा याचं जी पाहणी आहे, कारण की पाहणी यासाठी की मला आयुष्यमान डॉक्टर पत्रकार राजन माकनीकर साहेबांनी सांगितलेलं आहे की अवैध यंत्रसामग्रीने जो भूभाग आहे तो मोठ्या प्रमाणात खोदलेला आहे, कारण की तिथं बिल्डिंग उभारायची आहे की काय, आणि जास्त मोठ्या प्रमाणात खोदले असल्यानं भविष्यामध्ये विहार लेक हा लिकेज होऊ शकतो, पाण्याची टंचाई होऊ शकते। गावाकडे आणि सगळीकडे पाण्यासाठी फार मरमर केल्या जाते, पाणी बचावासाठी तळे बांधले जातात, आणि ते ब्रिटिश काळापासून बांधलेला तलाव आणि हा जर आपल्या स्वतःच्या स्वार्थासाठी उभारण्यासाठी जर आपण कुठे काही हानी करतो असो, हे पण असं ऐकण्यात आहे की हजारो झाडं हे तोडण्यात आलेले आहे, कट करण्यात आलेले आहे। जर पर्यावरणाचा ऱ्हास जर तुम्ही झाडं कट करून आणि पाण्याचं पुढं प्रश्न उद्भवू शकतो, स्वतःची इमारत बांधण्यासाठी समजा तुम्ही काही खोदकाम करत असेल, तर हा धोकादायक प्रश्न आहे। हा धोकादायक प्रश्न जरी 12 तारखेला हजर नसलो तरी येणारी 19 जुलैला शनिवारच्या दिवशी दुपारी 12 वाजता हे आंदोलन आपण घेणार आहोत। जे 12 तारखेचं जुलैचं आंदोलन आहे ते आपण 19 तारखेला करणार आहोत, कारण की आम्ही बुद्धगयाला आलो। तर उपासक, पर्यावरणाने, मुंबईकरांनी हे लक्षात घ्यावं, आणि नक्कीच हा जो काही पवई विहार लेकचा प्रश्न आहे, निसर्गाचा प्रश्न आहे, पर्यावरणाचा प्रश्न आहे, तर याला आपण पाहणी करण्यासाठी यावं।
शनिवारी 19 तारखेला 19 जुलैला दुपारी 12 वाजता स्थळ आहे, ठिकाण आहे पवई पासपोली गावामध्ये, पवई विहार लेक जवळ। जय भीम, नमस्कार। अब तक के लिए बस इतना ही, फिर होगी आपसे मुलाकात, तब तक के लिए नमस्कार और देखते रहिए सम्यक महाराष्ट्र न्यूज।